वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी बेसिक मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजचं हे लेक्चर नंबर 4 आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन रॅप्सन मेथडचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे आणि अशा प्रकारच्या न्यूमेरिकल जे एक्झाम मध्ये 100% विचारतात 4 मार्क्स साठी. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. सिंपली तुम्हाला इथे फॉर्म्युला फॉलो करायचा आहे, स्टेप्स फॉलो करायचे आहे, न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचं आहे. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. बघा आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. लेक्चर नंबर 4 चं एक 5th वाला क्वेश्चन आहे. बघा इथे काय सांगितलंय, युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड द रूट ऑफ इक्वेशन x³ - x - 1 = 0 कॅरी आउट 3 आयटरेशन्स ओनली. मग बाकी प्रोसिजर सेम आहे. सेम प्रोसिजर तुम्हाला इथे करायची आहे. गिवन जे दिलेले ते आपण लिहून घेतलं इथे. जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये रेग्युलर फॉल्सेसचा न्यूमेरिकल सॉल्व्ह केला होता. सर्वात पहिले बघितलं रूट आपला कुठे लाईज होतो ते सर्वात पहिले आपण इथे बघितलं होतं. बघा ही स्टेप कॉमन आहे. पहिले 0 पुट केलं, तुमचा आन्सर आला -1. नंतर 1 पुट केलं, तुमचा आन्सर आला -1. नंतर 2 पुट केलं, आन्सर आलं +5. बघा आन्सर तुम्हाला इथे फंक्शनचा आन्सर म्हणजे फंक्शन ऑफ 1 चा आन्सर निगेटिव्ह भेटलं, फंक्शन ऑफ 2 चा आन्सर पॉझिटिव्ह भेटलं. म्हणजे आपला रूट लाईज बिटवीन 1 and 2. रूट कुठे आपला लाईज आहे बघा 1 and 2 च्या मध्ये इथे आपला रूट लाईज आहे. बघा इथे फॉर्म्युला थोडासा डिफरंट आहे. रूट लाईज बिटवीन 1 and 2. कधी कधी तुम्हाला ते काय करतील, इनिशियल रूटची व्हॅल्यू देतील. इनिशियल रूट 1, इनिशियल रूट 2 अशी व्हॅल्यू देते. इथे आणि व्हॅल्यू दिली नव्हती आपल्याला. आपण काय बघितलं, रूट आपला कुठे लाईज आहे 1 and 2 मध्ये 1 and 2 मध्ये लाईज आहे. आपली इनिशियल रूटची जी व्हॅल्यू होईल, इनिशियल रूट x0 आपण त्याला बोलतो x0. इनिशियल रूट x0 = 1. बघा ही पहिली व्हॅल्यू जी असेल ती आपली काय घ्यायची, इनिशियल रूट म्हणून घ्यायची. बघा आता आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथे यूज करायचा. त्या अगोदर बेसिक आपलं जे आहे हा तुमचा फंक्शन ऑफ एक्स आहे, त्याची आपलं डेरिव्हेटिव्ह सुद्धा फाइंड करायची. बघा आपलं फंक्शन ऑफ एक्स त्यांनी काय दिलेलं आहे, फंक्शन ऑफ एक्स x³ - x - 1. याला आपण डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x d/dx ऑफ फंक्शन ऑफ x = d/dx ऑफ x³ - x - 1. बघा d/dx ऑफ फंक्शन ऑफ x म्हणजे f'(x). त्याला आपण असं पण लिहू शकतो. बघा d/dx ऑफ फंक्शन ऑफ x च्या बदली f'(x) याला असं पण आपण लिहू शकतो. बघा d/dx ऑफ, आता ब्रॅकेट ओपन केलं तर d/dx ऑफ x³ देन मायनस साइन d/dx ऑफ x देन d/dx ऑफ -1. बघा अशा प्रकारे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इथे फाइंड आउट करायची. तर बघा मी तुम्हाला बेसिक फॉर्म्युला इथे राईट डाऊन करतो. d/dx ऑफ x⁻n. बघा x⁻n म्हणजे इथे n ची व्हॅल्यू किती 3. याचा फॉर्म्युला काय आहे, nx⁻n - 1. बघा इथे फॉर्म्युला अप्लाय करतो. बघा d/dx ऑफ x³. बघा d/dx ऑफ x³ काय बघा n ची व्हॅल्यू किती 3 आहे. मग काय लिहिते 3x⁻n - 1. 3 - 1 काय लिहिते 2 होईल म्हणजे 3x² देन मायनस साइन. बघा सिम्पली फॉर्म्युला अप्लाय केला. d/dx ऑफ x⁻n. x⁻n चा फॉर्म्युला काय nx⁻n - 1. बघा n ची व्हॅल्यू किती आहे 3x 3 - 1 2. नंतर d/dx ऑफ x. x चा डेरिव्हेटिव्ह काय असतंय बघा d/dx ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह असते 1 मायनस साइन d/dx ऑफ एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह का असते 0 म्हणजे इथे काय होईल -0 होईल. एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 हे मी काही लिहित नाही इथे. बघा ऑलरेडी हे तुम्ही स्टडी केलेलं आहे बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये. ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेलं आहे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. आता बघा आता आपल्याला इम्पॉर्टंट आहे, आता याचा आपल्याला न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. बघा न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला यूज करू. बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड. The formula है x(n+1) = xn minus function of xn divided by f' of xn. हा तुमचा फॉर्म्युला आहे.
सगळ्या व्हॅल्यूचे आता फंक्शनचे व्हॅल्यू सगळे इथे पुट करू. बघा एक्स n+1 इथे आपलं आहे तसंच, xn इथे आहे तसंच, देन मायनस आहे. बघा फंक्शन ऑफ एक्स म्हणजे आपलं काय होतं बघा, x³ - x -1 सेम तसं कॉपी पेस्ट करतो इथे. बघा x³ - x -1 फक्त एक्सच्या इथे काय लिहायचं n, एक्सच्या इथे काय लिहायचं n, एक्सच्या बेसला इथे काय लिहायचं n डिवाइड बाय देन f' ऑफ xn. बघा f' म्हणजे काय आपली डेरिव्हेटिव्ह किती आलेली आहे 3x² -1 फक्त एक्सच्या बेसला काय लिहायचं n. बघा आपल्या फॉर्म्युल्यानुसार काय लिहिलं बेसला n लिहिलं. आता याचा एलसीएम फाइंड आउट करू. याचं काय करू एलसीएम फाइंड आउट करू. बघा याच्या बेसला काय नाही म्हणजे इथे काय असणार, याच्या बेसला काय नाही म्हणजे 1 असणार इथे इज इक्वल टू x बेसला n+1. सर्वात पहिले काय करू बेसला मल्टिप्लाय करू. बघा बेस इथे सारखा करून घेतलेला आहे. बघा इथे बेसला इथे मल्टिप्लाय केलं काय होईल 1 × 3x² -1. बघा मी काय येईल 3x² -1 आणि इथे बेसला n तुमचा इथे आहे तसंच, बेसला n तुमचा इथे आहे तसंच. याने याला इथे मल्टिप्लाय केलं किंवा याने याला इथे मल्टिप्लाय केलं, देन क्रॉस मल्टिप्लाय करू. बघा इथे काय होईल xn तुमचा इथे आहे तसंच, हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय होईल 3xn² -1. देन बघा इथे मायनस साइन इथे आहे तशीच, ही मायनस साइन इथे आहे तशीच, इला ब्रॅकेट मध्ये घेतो xn³. बघा याला इथे मल्टिप्लाय करतो 1 × याला मल्टिप्लाय केलं सेम व्हॅल्यू राहते, ही मायनस साइन इथे आहे तशीच आणि याला इकडे 1 ने याला मल्टिप्लाय करते काय होईल xn³ -xn -1. थोडस इथे बेसिक तुम्हाला आलं पाहिजे, एलसीएम इथे फाइंड आउट करता आलं पाहिजे. बघा पहिले काय केलं बेस सर्वात पहिले सेम केला 1 × याला मल्टिप्लाय केलं बेस तुमचा सेम झाला, देन क्रॉस मल्टिप्लाय केलं याने इथे याला मल्टिप्लाय केलं. बघा xn ठेवलं याने इथे याला मल्टिप्लाय केलं, देन 1 ने इथे मल्टिप्लाय केलं, मध्ये मायनस साइन आहे 1 ने इथे मल्टिप्लाय केलं, तीच व्हॅल्यू आहे. बघा xn+1 इज इक्वल टू बघा xn ला आतमध्ये मल्टिप्लाय केलं काय होईल. बघा 3 तुमचा इथे आहे तसं xn ला आतमध्ये मल्टिप्लाय करतो तर काय होईल xn³ होईल, काय होईल xn³ होईल. xn ला आतमध्ये मल्टिप्लाय करा 3 तुमचा आहे तसाच, xn इथे बेस किती असणार 1 आहे, इथे काय म्हणजे 1 असणार, याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल xn³ देन मायनस साइन xn × 1 काय होईल xn देन मायनस साइन. बघा प्लस इथे काय प्लस मायनस काय होईल मायनस, अगेन xn³ अगेन मायनस मायनस काय होईल प्लस xn अगेन मायनस मायनस काय होईल प्लस डिवाइड बाय 3xn² -1 x बेसला n+1 इज इक्वल टू. आता बघा इथे जे काही सॉल्व करता येईल ते आपण सॉल्व करू. 3xn² -1. आता नीट लक्ष द्या. बघा इथे 3xn³. बघा इथे 3xn³ आहे, इथे नुसता xn³. इथे काय नाही म्हणजे ते काय असणार 1 असणार. बघा 3 मधनं 1 गेला राहिला किती 2. बघा 3 मधनं 1 गेला राहिला किती इथे 2 म्हणजे काय इथे 2xn³. 2xn³. देन बघा देन हा प्लस xn गेट कॅन्सल मायनस xn गेट कॅन्सल राहिलं काय इथे +1 म्हणजे 2xn³ +1 हे राहिलं इथे. हे तुमचं आलं xn+1 चं फायनल आन्सर. आता आपल्याला इथे आयट्रेशन करायचे. फर्स्ट आयट्रेशन करू. 3 आयट्रेशन पण सांगितलं नाही आपल्याला करायला, एकदम सिंपल आहे. फर्स्ट आयट्रेशन याला इथे इरेज करतो. मग आपली इनिशियल रूटची व्हॅल्यू किती होती x0 = 1. इथे आपली n ची जी व्हॅल्यू असेल मग इथे n ची इथे लिहून ठेवतो n ची व्हॅल्यू. फर्स्ट आयट्रेशन साठी n = किती घ्यायचं 0 घ्यायचं. फर्स्ट आयट्रेशन साठी n = 0 आणि आपली इनिशियल रूट ची व्हॅल्यू किती आहे x0 = इथे घेतलेली आपण. इनिशियल फर्स्ट आयट्रेशन साठी n ची व्हॅल्यू किती घ्यायची 0
वाटलं तिथे मेन्शन करून ठेवा, इथे वाटलं ते मेन्शन करू शकता. इथे मेन्शन करतो बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड n इज इक्वल टू 0, 1, 2 आणि पुढे 3 जोपर्यंत एक्सटेंड होईल तोपर्यंत. बघा पहिले स्टार्ट होते व्हॅल्यू n ची 0 पासून. सेम फॉर्म्युला x n प्लस 1 हा जो फॉर्म्युला आपण इथे बनवला होता 2 xn चा क्यूब 2xn चा क्यूब प्लस 1 डिवाइड बाय 3xn चा स्क्वेअर मायनस 1. बघा आता n ची व्हॅल्यू किती आपली 0 आहे. मी इथे काय होईल बघा n ची व्हॅल्यू 0, 0 प्लस 1 1 इज इक्वल टू 2. बघा n ची व्हॅल्यू किती आहे 0, मी इथे काय येईल 2x0 क्यूब प्लस 1 इथे 3. n ची व्हॅल्यू किती आहे 0, इथे काय येईल 3x0 चा स्क्वेअर मायनस 1, 3x0 चा स्क्वेअर मायनस 1. बघा x1 इज इक्वल टू 2 इंटू x0. x0 ची व्हॅल्यू किती आहे 1, इथे काय येईल 2 इंटू 1 चा क्यूब प्लस 1 डिवाइड बाय 3 इंटू x0 ची व्हॅल्यू किती आहे 1, 3 इंटू 1 चा स्क्वेअर मायनस 1. बघा x1 चा आन्सर किती आलेला आहे 2 इंटू 1 चा क्यूब किती असेल 1 असेल 2 प्लस 1 3 डिवाइड बाय बघा 2 इंटू 1 2, 2 प्लस 1 3. बघा 1 चा स्क्वेअर किती असेल 1 असेल 3 इंटू 1 3, 3 मायनस 1 2 म्हणजे इथे काय येईल 3 डिवाइड बाय 2 1.5. x1 चा आन्सर आला 1.5. थोडंसं डिफिकल्ट वाटेल तुम्हाला कारण डेरिव्हेटिव्ह आहे, एलसीएम घ्यायचंय. हे झालं फर्स्ट. याच्यावरती तुम्हाला अजून एक व्हिडिओ पाहिजे असेल न्यूटन रॅप्सन मेथडवरती तर अजून एक व्हिडिओ मी बनवेल, जरूर मला इथे कमेंट मध्ये सांगा. आता सेकंड आयट्रेशन करू. सेकंड आयट्रेशन मध्ये n ची व्हॅल्यू किती असेल 1 असेल. आता बघा n ची व्हॅल्यू किती असेल 1 असेल आणि इथे इनिशियल रूट आपला इथे किती असेल x1 लगायचं. नेक्स्ट लागली व्हॅल्यू x1 1.5. बघा इथे n ची व्हॅल्यू 0 होती x0, इथे n ची व्हॅल्यू 1, x1 ची व्हॅल्यू आलेली 1.5. सेम फॉर्म्युला x रेज टू n प्लस 1 इज इक्वल टू 2xn क्यूब प्लस 1 डिवाइड बाय 3xn स्क्वेअर मायनस 1. बघा आता इथे बघा आता इथे x n ची व्हॅल्यू किती आहे 1, 1 प्लस 1 काय होईल 2, x2 इज इक्वल टू 2. n ची व्हॅल्यू किती आहे n ची व्हॅल्यू 1, मी इथे काय येईल 2x1 क्यूब प्लस 1 डिवाइड बाय 3. n ची व्हॅल्यू किती आहे 1, मी इथे काय येईल 3x1 चा स्क्वेअर मायनस 1. x2 इज इक्वल टू बघा 2 इंटू x1 चा आन्सर किती आलाय 1.5 त्याचा क्यूब प्लस 1 डिवाइड बाय 3 इंटू x1 ची व्हॅल्यू 1.5 मायनस 1. सिम्पली व्हॅल्यू इथे पुट केली. 2 इंटू 1.5 त्याचा क्यूब 2 इंटू 1.5 त्याचा क्यूब प्लस 1 डिवाइड बाय डबल ब्रॅकेट वाटलं ते यूज करा. बघा हे तुमचा वरचा आन्सर आलाय 7.75. वरचा आन्सर 7.75 आलाय. बघा 3 इंटू 1.5 चा स्क्वेअर मायनस 1. बघा 7.75 डिवाइड बाय आन्सर येते 1.347. इथे आन्सर येते 1.347. 1.347 हे झालं सेकंड वाला आन्सर. आता थर्ड आयट्रेशन करायचं आहे. थर्ड आयट्रेशन इथे सॉल्व करू. थर्ड आयट्रेशन बघा थर्ड आयट्रेशनला काय असेल बघा n ची व्हॅल्यू किती असेल 2 आणि इथे काय इनिशियल रूट x2 इज इक्वल टू बघा x2 वाली व्हॅल्यू 1.347. बाकी सेम फॉर्म्युला xn प्लस 1. हा वाला फॉर्म्युला सेम यूज करायचा 2xn चा क्यूब प्लस 1 डिवाइड बाय 3
xn स्क्वेअर मायनस 1 2 इंटू मग आता n ची व्हॅल्यू किती आहे n इज इक्वल टू 2 आहे इथे n इज इक्वल टू किती आहे 2 आहे मग ते काय येईल 2 x2 चा क्यूब प्लस 1 डिवाइड बाय 3 x2 चा स्क्वेअर मायनस 1 बघा सिंपली व्हॅल्यू इथे पुट करतो x n ची व्हॅल्यू किती आहे n ची व्हॅल्यू किती आहे 2 2 प्लस 1 काय होईल 3 x3 इज इक्वल टू बघा सिंपल आहे एकदम x3 इज इक्वल टू बघा 2 इंटू x2 चा क्यूब बघा x2 चा आन्सर किती आलाय 1.347 त्याचा क्यूब प्लस 1 डिवाइड बाय 3 इंटू x2 चा स्क्वेअर 1.347 त्याचा स्क्वेअर मायनस 1 बघा x3 चा आन्सर किती येतो चेक करू 2 इंटू 1.347 त्याचा क्यूब 2 इंटू 1.347 2 इंटू 1.347 2 इंटू 1.347 त्याचा क्यूब प्लस 1 किती आहे 5.888 आलेलं आहे 5.888 3 इंटू 1.347 3 इंटू 1.347 त्याचा स्क्वेअर मायनस 1 बघा 5.888 डिवाइड बाय 4.443 आन्सर येते 1.3252 आन्सर येते 1.3252 मे बी थोडं डिजिट मध्ये थोडासा आन्सर मध्ये डिफरन्स येऊ शकतोय हे तुमचं आन्सर आहे x3 आपल्याला थर्ड इटरेशन पण सांगितलं होतं द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x cube minus x minus 1 is x is equal to 1.325 याचा फायनल आन्सर एकदा आन्सर क्रॉस चेक करतो 2. मग डायरेक्ट कॅल्क्युलेशन पुट केलं 1.347 त्याचा क्यूब प्लस 1 डिवाइड बाय ब्रॅकेट 3 in the bracket 1.347 bracket complete 1.37 bracket complete त्याचा स्क्वेअर मायनस 1.325 बघा फायनल आन्सर आहे. बघा याच्यामध्ये एका डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंट मध्ये विचारू शकता. बघा न्यूटन रॅप्सन मेथड मध्ये तुम्हाला थोडासा डेरिव्हेटिव्हचा बेसिक फॉर्म्युला आला पाहिजे, ऍटलीस्ट x⁻n चा फॉर्म्युला आला पाहिजे आणि त्याच्यावरती बेसवरती न्यूमेरिकल एक्झाम मध्ये विचारला जातो. यामध्ये डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंट मध्ये विचारू शकता. मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.